ग्रीटिंग्स ऑफ द डे फ्रेंड्स. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टील स्टँचन. स्टील स्टँचन म्हणजे काय? एक जर बिल्टअप सेक्शन असेल आणि बिल्टअप सेक्शनला आणखी कव्हर प्लेट्स किंवा एक्स्ट्रा प्लेट्स जॉईन केलेल्या असतील तर त्या टोटल सेक्शन्सला आपण काय म्हणतो? स्टील स्टँचन म्हणतो. समजा आय सेक्शनला दोघंही फ्लेंजेसला जर कव्हर प्लेट किंवा प्लेट्स जॉईन केल्या तर तो जो मेंबर बनतो त्याला आपण स्टील स्टँचन असं म्हणतो. ओके, तर या स्टील स्टँचनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कशा प्रकारे फाइंड आउट करायचा ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर जनरली या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ आय सेक्शन्स किंवा गिवन जो स्टँडर्ड चॅनल सेक्शन टी सेक्शन असेल त्याच्या दिलेल्या असतात. फक्त आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असतो टोटल सेक्शनसाठी. तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं? तिच्या कव्हर प्लेट्स ॲड केल्या आहेत किंवा जॉईन केल्या आहेत त्या स्टील सेक्शनला, तर त्या कव्हर प्लेटचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट सी जी ऑफ दॅट्स होल बिल्टअप सेक्शन्स. आणि ज्या प्रॉपर्टी दिलेल्या असतील स्टँडर्ड सेक्शनच्या आय सेक्शन किंवा टी सेक्शनच्या त्यामध्ये ॲड करायच्या आपल्याला टोटल त्या स्टील स्टँचनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. कसं करायचं ते आपण बघूयात डिटेल प्रॉब्लेममध्ये. सो रेफरन्ससाठी एक प्रॉब्लेम डिस्कस करूयात. क्वेश्चन फर्स्ट, अ स्टील स्टँचन इज बिल्ट अप ऑफ 100 by 150 mm RHA with one 150 by 15 mm plate riveted to each flange. The overall depth of steel stanchion is 180 mm. Calculate the moment of inertia about its both centroidal axes. The properties of RSJ are area 2167 mm square, IXX म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस 8.40 × 10⁶ mm power 4 and IYY means moment of inertia about YY axis 0.95 × 10⁶ mm power 4. सो स्टील स्टँचन म्हणजेच आय सेक्शन्स दिलेले आहेत आपल्याला 100 by 150. म्हणजे तुम्ही जर डायमेन्शन्स बघितले तर हा सिमेट्रिकल आय सेक्शन्स, कारण विड्थ दिली आहेत आय सेक्शनची 100 mm आणि ओव्हरऑल डेप्थ दिली आय सेक्शनची 150 mm विथ 150 by 15 mm म्हणजेच 150 विड्थ असलेली आणि 15 mm डेप्थ किंवा थिकनेस असलेली प्लेट जॉईन केली, त्याला रिवेट केली आहेत म्हणजे जॉईन केली आहेत ईच फ्लेंजेसला. म्हणजे टॉप फ्लेंजला एक प्लेट जॉईन केली आणि बॉटम फ्लेंजला एक प्लेट जॉईन केली आहेत. आणि दी ओव्हरऑल डेप्थ ऑफ स्टील सँक्शन इज म्हणजे टोटल डेप्थ ऑफ आय सेक्शन्स किती होती? 150 प्लस 15 आणि 15 म्हणजे 30 mmच्या दोन प्लेट, टोटल डेप्थ झालीत 180 mm. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अबाउट एक्स आणि वाय वाय ॲक्सिस आणि एरिया दिलेला आहेत आय सेक्शनचा RSJचा आणि फाइंड आउट करायचा आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस ऑफ स्टील स्टँचन. ओके, तो स्टेप फर्स्ट, गिवन स्टील स्टँचन विथ प्लेट्स, width of steel stanchion 100 and depth is 150, width of plate is 150 and depth is 15 mm. Properties means area दिला 2167 mm square, IXX दिला 8.40 × 10⁶ mm power 4 आणि IYY दिला 0.95 × 10⁶ mm power 4. आणि फाइंड आउट करायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बिल्टअप सेक्शन अबाउट XX अँड YY ॲक्सिसेस. इथं बघू शकता तुम्ही फिगरमध्ये, तुमच्या लक्षात येईल RSJ म्हणजे आय सेक्शन्स दिला आहेत जो की मधल्या साईडला दाखवला आहे RSJ. त्याची टोटल डेप्थ बघितली तुम्ही तर 150 आणि विड्थ बघितली तर 100 mm. आणि वरच्या फ्लेंजला एक प्लेट दाखवलीत बघा आणि बॉटम फ्लेंजला एक प्लेट अटॅच दाखवली आहेत ज्याची की
विड्थ आहेत 150 आणि डेप्थ आहेत 15 mm. तर टोटल डेप्थ किती झालेत 180 mm. ओके, आणि टोटल विड्थ झाली 150 mm. एक्स ॲक्सिस दाखवलात, वाय ॲक्सिस दाखवलात अबाउट सी जी, इथे रेफरन्स टू ओ ए आणि ओ बी ॲक्सिसेस. ओके, टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बिल्ट अप सेक्शन अबाउट सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिस. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट करायचा आहे गिवन स्टील स्टँचनचा. ओके, सो बाय यूजिंग पॅरलल ॲक्सिस theorem, so total moment of inertia of a steel stanchion about horizontal centroidal axis is equal to moment of inertia of given I sections किंवा given RSJ sections plus 2 times moment of inertia of a plate about centroidal axis of a built up section. म्हणजे दोन्ही साईडला 2 प्लेट आहेत आणि सिमेट्रिकल सेक्शन्स असल्यामुळे 2 टाइम्स मल्टिप्लाय बाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेटचा फाइंड आउट करायचा आहे अबाउट दी सी जी ऑफ, जसं की आपण रेक्टँगलचा करत होतो टॉप फ्लेंज आणि बॉटम फ्लेंजचा अबाउट सी जी ऑफ दॅट सेक्शन्स, तसंच या कवर प्लेट जे अटॅच केल्या आहेत त्या प्लेटचा, म्हणजे त्यालाच रेक्टँगल 1 आपण कन्सिडर करणार आणि त्या रेक्टँगलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार अबाउट सी जी ऑफ बिल्ट अप सेक्शन्स. ओके, सो moment of inertia of plate about CG of a built up section means Ixx of a plate is equal to Ig plus AH square. म्हणजे त्या प्लेटचा, त्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रॉइड प्लस एरिया इंटू डिस्टन्स बिटवीन दॅट्स हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस ऑफ अ प्लेट अँड दी एक्स ॲक्सिस ऑफ अ बिल्ट अप सेक्शन. या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे एच. तर या ठिकाणी डिटेल तुम्ही बघू शकतात. टोटल विड्थ आहेत 150, टोटल डेप्थ ओव्हरऑल डेप्थ 180. सो x1 ॲक्सिस आणि x6 ॲक्सिसमधलं जे डिस्टन्स आहे ते आपलं आहेत एच. ओके, तो एच इज इक्वल टू 150 म्हणजे टोटल डेप्थ ऑफ आय सेक्शन्स बाय 2 प्लस डेप्थ ऑफ प्लेट बाय 2. हे असेल आपलं एच म्हणजे 82.5 mm एच डिस्टन्स झालं. तर या ठिकाणी आय जी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेट अबाउट सी जी ऑफ अ प्लेट बी डी क्यूब बाय 12, जसं की त्याला रेक्टँगल आपण कन्सिडर करणार. विड्थ आहे रेक्टँगलची 150 आणि डेप्थ आहे 15 क्यूब बाय 12. सो मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर इट्स प्लेट इज अबाउट इट्स सी जी इज 42.187 into 10 to the power 3 mm power 4. Area of plate 150 by 15, so 2250 mm square. H distance between CG of plate and CG of built up section, so 150 by 2 plus 15 by 2, so 82.5. फिगर मध्ये बघू शकता तुम्ही डिटेल्स. So moment of inertia of a plate about CG of built up section is Ig plus H square, so 15.356 into 10 to the power 6 mm power 4. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेट अबाउट सी जी. सो टोटल बिल्टअप सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सी जी इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आर एस जे, म्हणजे तो गिवन आय सेक्शन प्लस 2 टाइम्स, दोघं प्लेट असल्यामुळं 2 टाइम्स इंटू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेट, जो की आपण फाइंड आउट केला Ix6 प्लेट. सो व्हॅल्यू पुटअप करा. Ix6 ऑफ आर एस जे दिलेले आहेत आपल्याला प्रॉब्लेममध्ये 8.40 into 10 to the power 6 plus 2 times Ix6 of plate 15.356 into 10 to the power 6. So moment of inertia given steel stanchion about horizontal centroidal axis is 39.112 into 10 to the power 6 mm power 4. तसंच for vertical axis Ix6 is equal to Iyy of Rsj plus 2 times of Iyy of plate. So moment of inertia of plate about CG of built up sections Iyy of plate Ig plus AH square. या ठिकाणी बघू शकता तुम्ही H हा डिस्टन्स असणार आहेत आपला CG ऑफ वर्टिकल ॲक्सिस
पासिंग थ्रू प्लेट आणि व्हर्टिकल ॲक्सिस पासिंग थ्रू स्टील स्टँचन या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे एच असणार आहे आणि ते सिमेट्रिक फिगर असल्यामुळे दोघंही कोइन्साइड होत आहेत, त्यामुळे एच इज 0 इन दिस फिगर. सो आय जी इज movement of inertia of plate about CG of a plate, dB cube by 12. So D is 15 into 150 cube by 12, so 4.218 into 10 to the power 6 mm power 4 is area of plate. So A is 150 by 15, so 2250. H is 0 because the vertical axis of plate and RHG is coincide. So Iyy of plate is equal to Ig plus A H square. So H is 0, so Ig is equal to Iyy of plate 4.218 into 10 to the power 6. So put out this value in. Iyy of RHG is given in problem 0.95 into 10 to the power 6 plus 2 into 4.218 into 10 to the power 6. So Iyy is 9.386 into 10 to the power 6 mm power 4. So these are the problems on built up section of steel stanchion. तर या प्रकारे आपण स्टील स्टँचनचे प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करू शकतो. काहीच नाही, फक्त न्यूमरिक आपल्याला जे प्रॉपर्टीज जे आहेत स्टील स्टँचनच्या दिलेल्या असतात, फक्त कवर प्लेट जे आहे त्या कवर प्लेटचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अबाउट CG ऑफ दॅट बिल्टअप सेक्शन. ओके, तर या प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, थँक्यू.